मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। पंतप्रधान मोदी अहमदाबादमधल्या दुर्घटनास्थळी दाखल। मोदी रुग्णालयामध्ये जाऊन मृतांच्या नातेवाईकांनाही भेटणार। अहमदाबादच्या मेघानीमध्ये एअर इंडियाच्या विमान अपघाताची भीषण दृश्य। उड्डाणाच्या अवघ्या काही सेकंदातच विमान इमारतीला धडकलं। अपघातामध्ये 241 प्रवाशांसह हॉस्टेलमधील 24 विद्यार्थ्यांचा मृत्यू। एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन विमान दुर्घटनास्थळी दाखल। विल्सन यांच्याकडून अपघातस्थळाची पाहणी। विमान दुर्घटनेमुळे मृतदेहांची ओळख पटवण्यात अडचण। नातेवाईकांना डीएनए मृतांशी मॅच झाल्यानंतर मृतदेह देण्यात येणार। आतापर्यंत 192 नातेवाईकांचे डीएनए नमुने घेतले। कॉन्फिगरेशन एररमुळे अहमदाबादमध्ये विमान अपघात झाल्याची शंका। टेक ऑफ दरम्यान विमानाच्या सेटिंग्समध्ये त्रुटी असल्याची शक्यता। एअर इंडियाचं क्रॅश झालेलं विमान अहमदाबादच्या पीजे मेडिकल कॉलेजमधील हॉस्टेलवर कोसळलं। मेसमध्ये मुलं जेवत असताना मोठी दुर्घटना। 3घांचा मृत्यू तर 50 विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती। विमानामध्ये 1.25 लाख लिटर इंधन होतं। स्फोटातील भीषण आगीमुळे कुणालाही वाचवता आलं नाही। विमान दुर्घटनेबाबत अमित शहांकडून शोक व्यक्त। अपघात स्थळावरून विमानातील ब्लॅक बॉक्स सापडला। अपघाताचं नेमकं कारण ब्लॅक बॉक्समधून उलगडणार। ब्लॅक बॉक्स उड्डाणाशी संबंधित माहिती ध्वनी रेकॉर्ड करतो। एअर इंडियाच्या भीषण विमान अपघातामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणींचं निधन। रुपाणी पत्नीला आणण्यासाठी लंडनला जात होते। गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणींसह एकूण 242 नागरिक विमानामध्ये होते। यामध्ये 169 भारतीय, 53 ब्रिटिश, 7 पोर्तुगीज तर 1 कॅनडियन नागरिक प्रवास करत होता, तर काही लहान मुलांचाही सहभाग। अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये महाराष्ट्रामधील 7 ते 8 जणांचा समावेश। मुंबई, डोंबिवली, पनवेल, पंढरपूर, नागपूर, बदलापूरमधील कुटुंबावर दुःखाचा डोंगर। यात काही क्रू मेंबर्सचाही समावेश। टाटा ग्रुपकडून मृतांच्या नातेवाईकांना 1 कोटींची मदत जाहीर। पीडित सर्व कुटुंबासोबत टाटा ग्रुप उभं। दुर्घटनाग्रस्त बीजे मेडिकल कॉलेजची इमारत बांधण्यासाठी मदत करणार। टाटा ग्रुपची माहिती। रत्नागिरीमध्ये राजापूर आणि चिपळूण वगळता इतर तालुक्याला निधी नाही। रत्नागिरी आणि राजापूरमधल्या कंत्राटदारांसाठी खैरात वाटप। भाजपचे प्रदेश सरचिटणीस विनय नातू यांचा आरोप। आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मुंबईत ठिकठिकाणी बॅनरबाजी। विमान दुर्घटनेमुळे वाढदिवस साजरा न करण्याचा आदित्य ठाकरेंचा निर्णय। बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाचा 6वा दिवस। चंद्रशेखर बावनकुळे आज बच्चू कडूंना भेटणार, तर कडूंची प्रकृती चिंताजनक असल्याची डॉक्टरांची माहिती। कर सवलतींमुळे पालिकेवर 487 कोटींचा बोजा। 500 चौरस फूट घरांना मालमत्ता करातून सूट दिल्यानं आर्थिक फटका। वारीतील वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी आरोग्य विभाग सज्ज। 331 रुग्णवाहिका, 1350 आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती। राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज। रत्नागिरीला रेड, तर सातारा, रायगड, कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट। पुणे, अहिल्यानगर, वाशिमसह जळगावमध्ये जोरदार पावसाची हजेरी। जळगावमध्ये पावसानं 10 घरांची पडझड, तर 4000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।